ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात उद्योजक शिबिर संपन्न दिनांक 9 जुलै 2024 रोजी ॲडव्होकेट एम.एन. उद्योजक युवक आणि महिला सबलीकरण योजना सदर योजना ही महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून त्या उपक्रमाअंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक शाखा कार्यालय जुन्नर पुणे या कार्यालयामार्फत युवकांना उद्योजक बनवण्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झालं। सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये सरकारी नोकऱ्या मिळणं अवघड होऊन बसलं आहे। त्यामुळे युवकांमध्ये कमालीची बेकारी वाढली आहे। म्हणून शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत विविध योजनांची माहिती देण्यासाठी माननीय आर.व्ही. पाटील प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी महामंडळ यांनी युवकांना योजनेसंबंधित संपूर्ण माहिती दिली। त्याचबरोबर ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी सुद्धा युवकांना उत्तम व्यवसायाकडे वळावं, जास्तीत जास्त युवकांनी आणि महिलांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमासाठी माननीय प्राचार्यांनी सेमिनार हॉल उपलब्ध करून दिला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर रूपा रॉय आणि कनिष्ठ सहाय्यक श्रीमती रोहिणी मगत्रा उपस्थित होत्या। सदर योजनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी माननीय आर.व्ही. पाटील साहेब प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी महामंडळ आणि माननीय जीवन कोकले साहेब यांनी युवकांना योग्य मार्गदर्शन केलं। विविध योजनेसंबंधी सर्व माहिती समजावून सांगितली। सदर कार्यक्रमासाठी विद्रोही संघटनेचे अध्यक्ष श्री स्वप्नील धांडे तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोंडार आणि 40 गाव डांगणातून अनेक आदिवासी युवक युवतींनी हजेरी लावली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ सहाय्यक राजूर येथील माननीय गणेश सुकाळे साहेब यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी होण्याकरता ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयातील कर्मचारी वृंद, श्री श्याम बबन पवार, श्री विलास लांघी, श्री मनोहर भांगरे, बाळू हिंदोळे तसेच आदिवासी उन्नती महामंडळाचे राजूर शाखेचे सहाय्यक मान्य ज्ञानेश्वर चौधरी साहेब आणि सचिन गोडे साहेब तसेच कर्मचारी प्रवीण खाडे, मधुकर पथवे, विठ्ठल साबळे, राजेंद्र भोजने, भवरी साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना उत्तम भोजन दिलं। पुन्हा एकदा या शबरी वित्त विकास महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो। यापुढेही अशाच प्रकारचं आदिवासी विकासासाठी जे जे काम आपल्याला चांगलं करता येईल अशा प्रकारचं काम आपल्या ह्या महामंडळाच्या निमित्ताने आपण करावं। कारण आमचा हा जो समाज आहे हा थोडा आमचा अशिक्षित समाज आहे। बऱ्याच काही गोष्टी शिक्षण नसल्यामुळे यांच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत नाहीत, पण आपल्यासारखी सगळी मंडळी ही या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत। म्हणून खूप चांगलं काम आपण शासनाचं काम करतायत। अधिकाधिक अजून योजना तुमच्याकडे असतील तर ह्या योजना आमच्यापर्यंत आणाव्यात, म्हणजे आमच्या ह्या आदिवासी भागाचा विकास हा झपाट्याने व्हायला मदत होईल असं मला वाटतं। आम्ही महाविद्यालयामध्ये देखील अशा प्रकारच्या अनेक उपक्रम पाटील सर यापूर्वी आम्ही घेतलेला आहे या भागातल्या मुलांसाठी। अगदी जिथं जिथं शासनाचा विभाग आमच्याशी टच होतो तिथं तिथं आम्ही त्या विभागांना आमच्याकडे कार्यक्रम घ्यायला सांगतो। कारण त्या निमित्ताने या भागातल्या लोकांना आमचं महाविद्यालय पाहायला मिळतं। आता यांचेच काही पाल्य आमच्या महाविद्यालयामध्ये शिकत असतात, पण कधी पालक म्हणून ते कधी कॉलेजमध्ये आलेले नसतात, पण या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते आमच्या महाविद्यालयामध्ये येऊन कॉलेज पाहायला मिळतं त्यांना। म्हणून आम्ही मध्यंतरी योजना देखील एक राबवली की आई आपल्या कॉलेजदारी असा कार्यक्रम आम्ही घेतला आणि मुलांच्या आईला आम्ही इथं आणलं। कारण ती आई ती घरी असते, तिला माहित नसतं आपलं पाल्य पुढे जातो, शाळेत पुढे शिकतो, कोणत्या कॉलेजमध्ये जातो, पण त्या आईला इच्छा असते की तू कोणतं कॉलेज आहे। आम्ही मध्यंतरी सगळ्या मुलांच्या आईला इथं आणून बोलवतो आणि कॉलेज त्यांना करून दाखवतो। कॉलेजमध्ये काय असतं काय नाही, पुढे विद्यार्थी तुमचा शिकतो, त्या खूप गमती असतात कॉलेजच्या बाबतच्या, तर त्यांना माहीत नसतं त्या। तर थोडं आईला पालकांना माहीत होणं गरजेचं आहे। पण असे काही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले। मध्यंतरी फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या वतीने आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम केला की आपल्याकडे अनेक पर्यटन स्थळ या परिसरामध्ये आहेत। या पर्यटन स्थळांचा विकास केव्हा होईल जेव्हा लोकांपर्यंत चांगली माहिती देईल। म्हणून आम्ही त्या ठिकाणी जे काही पर्यटकांसाठी मार्गदर्शन करणारे जे गाईड असतात तर हे गाईडचं प्रशिक्षण आम्ही दिले। 100-200 विद्यार्थी या गाईड प्रशिक्षणाला उपस्थित होते। चांगलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि आज त्यातले अनेक माझे विद्यार्थी या कॉलेजचे आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत, गाईड म्हणून काम करतायत, छोटे मोठे हॉटेल्स सुरू केले, छोट्या मोठ्या वस्तू विक्रीचं काम करतायत। आणि अशा प्रकारच्या ज्ञानातून ही गोष्ट होत असते आणि मला वाटतं आपण अशा प्रकारचा विभाग या ठिकाणी काम करतोय। निश्चितच मला खात्री आहे की ह्या भागाला जे देण्यासाठी आहे
ते तुम्ही द्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल शबरी वित्त विकास महामंडळाला देखील धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. केंद्रीय संस्था आहे की दरवर्षी वारंवार आपल्या आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते, वेगवेगळी शिबिरं घेत असते जेणेकरून तळागाळातल्या लोकांना त्या सर्व योजनांची व्यवस्थित माहिती मिळावी. सध्या शेतीची कामं चालू आहेत, पाऊस पाणी भरपूर आहे, तरी देखील तुम्ही वेळात वेळ काढला या योजनेची माहिती घेण्यासाठी त्याबद्दल आभार. तर आपल्या योजनेचा जो प्रमुख उद्देश आहे तो आहे आपला तरुण वर्ग जो भारतात 65% भारताच्या लोकसंख्येमध्ये 65% तरुण वर्ग आहे, तो कुठेतरी उद्योगाकडे वळायला हवा. शेती व्यवसाय सोबतच काहीतरी पूरक व्यवसाय करता यावा, त्यांनी कुठेतरी उद्योगधंद्याला त्याची जोड असावी यासाठी शासन वेळोवेळी उपक्रम केले असतात. साहेब नमस्कार. नमस्कार. मी पत्रकार श्याम पवार. आपलं नाव आणि पद सांगा सर. मी RB पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ जुन्नर, तसंच शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ जुन्नर. सर आजच्या कुठल्याही समाजाच्या तरुणाची अगदी वाईट अवस्था आहे. आपला उपक्रम अगदी उपयुक्त आहे. आजच्या काळात तरुणांच्या हाताला कामधंदा म्हणजे उद्योगधंदा मिळणे फार गरजेचं आहे. यावर तुमचं काय मत आहे? निश्चितच आपल्या आदिवासी समाजातील सर्व घटकांपर्यंत शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या पोहोचायला पाहिजे. आपल्या तरुण आदिवासी बांधवांना केंद्र शासनाच्या असोत राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्या योजनांच्या माध्यमातून भावी आपले उद्योजक घडायला पाहिजे आणि त्यासाठीच आमचं शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ केंद्र. प्रतिनिधी अजय पवार, राजूर.